Good morning, all of you. Today we are going to learn our practical number 13. Explain the importance of personal appearance, stating tips of grooming for a professional. Okay. In our last lecture, we have seen about practical number 12. And in this lecture, we will see practical number 13. Explain the importance of personal appearance, stating tips of grooming for a professional. Now let's see first point, practical significance. तर बघा, ज्यावेळी आपण एखादं प्रॅक्टिकल करत असतो त्यावेळी त्या प्रॅक्टिकलमुळं आपल्या वागण्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या सिलेबसमध्ये काय फरक पडतो हे आपल्याला यातून सांगितलं जातं. तर बघा, प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. पर्सनल ॲपिअरन्स इज undeniably significant for an engineer for his or her professional growth. तर बघा, पर्सनल ॲपिअरन्स हा जर एखादा इंजिनियर म्हणून एक व्यक्ती जर पुढे जाऊन ग्रोथ होणार असेल किंवा एक इंजिनियर म्हणून जर तुम्ही पुढे जाऊन भविष्यामध्ये जॉब करणार असाल तर पर्सनल ॲपिअरन्स हा सगळ्यात महत्त्वाचा काय होतं तर तुमच्या प्रोफेशनल लाईफमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. ओके. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला एक इंजिनियर म्हणून तुमचं करिअर घडवायचं असतं किंवा पुढं जाऊन तुम्हाला एक इंजिनियर म्हणून प्रोफेशनल इंजिनिअरिंग प्रोफेशनलमध्ये ग्रोथ करायची असेल स्वतःची, तर पर्सनल ॲपिअरन्स हा अतिशय चांगला असणं, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अप टू डेट असणं. तुमची मग बॉडी लँग्वेज असेल, तुमचं ड्रेसिंग सेन्स असेल, ओके, त्याचबरोबर तुमचं एक्सप्रेशन्स असतील, जेस्चर्स असतील, तर या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात इन इंजिनिअरिंग प्रोफेशनलमध्ये. आणि त्यामुळं पर्सनल ॲपिअरन्स हा चांगला असणं किंवा त्याबद्दल अधिकाधिक माहिती असणं हे खूप महत्त्वाचं असतं. इट क्रिएट्स पॉझिटिव्ह इम्प्रेशन अँड हेल्प्स टू गेन रिस्पेक्ट ॲट वर्क प्लेस. त्याचबरोबर ज्यावेळी तुमचा पर्सनल ॲपिअरन्स हा चांगला असेल त्यावेळी तुमचं जे इम्प्रेशन असतं समोरच्या व्यक्तीवर पडणारी किंवा तुमच्या समोरच्या व्यक्तीवर पडणारी जी तुमची छाप असते ती चांगली, पॉझिटिव्ह आणि सकारात्मक पद्धतीची असते. आणि अँड हेल्प्स टू गेन रिस्पेक्ट ॲट वर्क प्लेस. त्याचबरोबर तुमचं ज्या पद्धतीचा पर्सनल ॲपिअरन्स असेल त्या पद्धतीचं तुमचं काय होतं तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला तशा पद्धतीचा रिस्पेक्ट दिला जातो आणि तुमचा रिस्पेक्टसुद्धा वाढतो त्यामुळे. It provides a platform for an effective and smooth communication in the work as well as social setting. त्याचबरोबर बघा, हा जो पॉईंट आहे पर्सनल ॲपिअरन्स हा तुम्हाला काय पुरवतो तर प्लॅटफॉर्म फॉर अन इफेक्टिव्ह अँड स्मूथ कम्युनिकेशन. तर तुमचं कम्युनिकेशन हे कशा पद्धतीनं इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक आणि स्मूथ म्हणजे सोपं होईल यामध्ये जास्त लक्ष घातलं जातं. ॲज वेल ॲज सोशल सेटिंग. त्याचबरोबर समाजामध्ये असणारी तुमची प्रतिष्ठा किंवा समाजामध्ये असणारं तुमचं पद कसं उत्कृष्ट होत जाईल किंवा त्याच्याकडून कशी चांगल्या पद्धतीनं कामगिरी होत जाईल यामध्ये पर्सनल ॲपिअरन्सचा खूप मोठा वाटा असतो. इट शोज वन्स इमेज, ॲटिट्यूड अँड पर्सनॅलिटी ॲज अ होल. आणि म्हणूनच पर्सनल ॲपिअरन्स म्हणजेच एकंदरीत काय तर पर्सनल ॲपिअरन्स म्हणजेच इमेज, ॲटिट्यूड अँड पर्सनॅलिटी ॲज अ होल. तर तुमची इमेज कशी आहे समाजामध्ये किंवा तुमचा ॲटिट्यूड कशा पद्धतीचा आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, ओके. त्याचबरोबर इमेज कशा पद्धतीची आहे, तुम्ही कशा पद्धतीनं लोकांसमोर प्रेझेंट होत आहे, तुम्ही कशा पद्धतीनं लोकांसाठी आयडियल ठरताय, ओके. आणि तुमची पूर्ण पर्सनॅलिटी एकंदरीत कशा पद्धतीची आहे या सगळ्या गोष्टींचा विचार कशामध्ये केला जातो तर पर्सनल ॲपिअरन्समध्ये केला जातो.
This learning experience has been designed to communicate effectively and skillfully at workplace. आणि म्हणूनच बघा, ज्यावेळी तुम्हाला आता इन फ्युचर तुम्हाला एक इंजिनियर म्हणून नावारूपास यायचं आहे, ओके, किंवा त्या पद्धतीचा तुम्हाला जॉब करायचा आहे किंवा बिझनेस करायचा आहे, तर या सगळ्या गोष्टींसाठी अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकल्सचा खूप उपयोग होतो. आणि म्हणूनच तुमच्या अभ्यासामध्ये अशा पद्धतीचा एक लर्निंग एक्सपिरियन्स तुम्हाला दिला गेलेला आहे, जो खास तुमच्यासाठी डिझाईन केला आहे, ज्याच्यामध्ये काय होईल तर तुम्ही इफेक्टिवली कम्युनिकेट करू शकाल अँड स्किलफुली ॲट वर्कप्लेस. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं स्किलफुली तुमचं काम हे करू शकाल, ओके. पुढं बघा, सेकंड पॉईंट, रिलेव्हन्स टू प्रोग्राम आउटकम्स, POs अँड PSOs. PO1 बेसिक नॉलेज. तर बघा, या पद्धतीच्या प्रॅक्टिकल्समधून कुठले कुठले प्रोग्राम आउटकम्स मिळतात तुम्हाला, तर बेसिक नॉलेज, ओके. देन अप्लाय नॉलेज ऑफ बेसिक मॅथमॅटिक्स, सायन्स अँड बेसिक इंजिनिअरिंग टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. तर बघा, कुठल्याही प्रकारचा या संदर्भात असलेला प्रॉब्लेम असेल, मग तो मॅथमॅटिकल असेल, सायंटिफिकल असेल, ओके, किंवा इंजिनिअरिंग बेस असेल, तर या सगळ्या गोष्टी सॉल्व करण्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेजची गरज पडतच असते. त्याचबरोबर डेटा ट्रान्समिट करण्यासाठी, त्याचबरोबर ऑफन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ बिझनेस ऑर अदर एंटरप्राइज. तर वेगवेगळ्या बिझनेससाठी सुद्धा तुम्हाला या गोष्टींची गरज पडत असते आणि त्याचबरोबर बेसिक नॉलेजसुद्धा तुमचं वाढत असतं. त्यानंतर बघा, PO9 कम्युनिकेट इफेक्टिवली इन ओरल अँड रिटन फॉर्म. आता पर्सनल ॲपिअरन्स हा मुद्दा ज्यावेळी येतो त्यावेळी कम्युनिकेशन हा त्याच्या हाताला हात धरून चालत असतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, ओके. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पर्सनल ॲपिअरन्समध्ये कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेट करणं हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि ज्यावेळी तुम्ही इफेक्टिवली कम्युनिकेट करत असताय त्यावेळी तुमचं पर्सनल ॲपिअरन्स हा चांगल्या पद्धतीचाच असतो, ओके. आणि म्हणूनच ओरल फॉर्म ॲज वेल ॲज इन रिटन फॉर्म यू कॅन कम्युनिकेट विथ एव्हरीवन अँड एव्हरीवेअर, ओके. देन PO10 लाईफ लाँग लर्निंग. तर बघा, लाईफ लाँग लर्निंगमध्ये एंगेज इन इंडिपेंडंट अँड लाईफ लाँग लर्निंग अलॉंग विथ द टेक्नॉलॉजिकल चेंजेस इन द IT अँड अलाइड इंडस्ट्री. तर इंडिपेंडंटली तुम्ही यामध्ये बऱ्याच गोष्टी करू शकता किंवा ॲज अ टीम मेंबर, ॲज अ टीम लीडर यू कॅन ग्रो अप, ओके. त्याचबरोबर बघा, लाईफ लाँग लर्निंगसाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी यातून शिकता आणि त्यात तुम्ही फक्त तुमच्या बिझनेसपुरत्याच राहत नाहीत, तर तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता, ओके. म्हणजे कशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं पर्सनल ॲपिअरन्स ठेवायचं आहे, तुम्हाला प्रोफेशनलमध्ये कशा पद्धतीनं ग्रूम व्हायचं आहे, कशी ग्रोथ करायची आहे, तर या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट म्हणूयात आपण किंवा या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा हँड टू हँड होत असतो असं आपल्याला लक्षात येतं, ओके. नेक्स्ट पॉईंट बघा, थर्ड, रिलेव्हंट कोर्स आउटकम्स. तर याच्यातून कोर्स आउटकम म्हणजे या कोर्समधून आपल्याला नेमका काय आउटकम मिळतो, तर पहिला आहे बघा, COB कम्युनिकेट इफेक्टिवली बाय यूजिंग नॉन व्हर्बल मेथड्स ऑफ कम्युनिकेशन अँड COC गिव्ह प्रेझेंटेशन्स बाय यूजिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स. तर पहिला बघा, COB कम्युनिकेट इफेक्टिवली बाय यूजिंग नॉन व्हर्बल मेथड्स ऑफ कम्युनिकेशन. तर तुम्ही नॉन व्हर्बल मेथडचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेट करायला शिकता. ॲज वेल ॲज COC गिव्ह प्रेझेंटेशन्स बाय यूजिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स. तर ऑडिओ व्हिज्युअल एड्सचा वापर करून, ऑडिओ व्हिज्युअल म्हणजेच काय, तर जी आपण डोळ्यांनी बघू शकतो आणि कानांनी ऐकू शकतो, अशा दोन्ही पद्धतीची दृकश्राव्य, ओके, दृकश्राव्य असं आपण म्हणू शकतो. दृक म्हणजे बघणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे. तर अशा दृकश्राव्य साधनांचा वापर करून यू कॅन गिव्ह प्रेझेंटेशन्स ऑन धिस टाईप ऑफ प्रोजेक्ट्स, ओके. देन फोर्थ पॉईंट, प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम.
आयडेंटिफाय द बेनिफिट्स ऑफ अ वेल ग्रूम्ड पर्सनल ॲपिअरन्स. तर बघा, या प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून तुम्ही ओळखू शकता की वेल ग्रूम पर्सनल ॲपिअरन्स म्हणजे तुम्ही जर चांगल्या पद्धतीचं तुमची राहणीमान असेल, लाईफ सेटिंग जर तुमची चांगली असेल तर त्याचे फायदे तुम्ही याच्यातून ओळखू शकता. बी, आयडेंटिफाय अँड प्रॅक्टिस गुड पर्सनल ग्रूमिंग अँड हायजीन हॅबिट्स. तर चांगल्या सवयी कशा पद्धतीनं लावून घ्यायच्या, कशा पद्धतीनं ग्रूम व्हायचं प्रोफेशनल लाईफमध्ये, हे तुम्ही याच्यातून ओळखू शकता. सी, प्रॅक्टिस गुड मॅनर्स अँड एटिकेट्स. त्याचबरोबर गुड मॅनर्स आणि एटिकेट्स हे किती महत्त्वाचे असतात प्रोफेशनल लाईफ जगत असताना. जर ते तुमच्याकडं असतील तर तुम्ही यू कॅन डू एनिथिंग. ओके. आणि म्हणूनच अशा पद्धतीचे प्रॅक्टिकल्सची आपल्याला या माध्यमातून मदत होत असते. देन बघा, नेक्स्ट पॉईंट, प्रॅक्टिकल स्किल्स. मग प्रॅक्टिकल स्किल्स कुठल्या कुठल्या तुम्हाला याच्यातून अवगत होतात किंवा तुम्ही शिकू शकता बघा. तर यूज कम्प्युटर सिस्टम्स इन्क्लुडिंग लँग्वेज लॅब सॉफ्टवेअर. ओके. बी, अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनल ग्रूमिंग अँड ॲपिअरन्स फॉर इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन. तर या प्रकारच्या प्रॅक्टिकलमधून तुमच्या लक्षात येईल की पर्सनल ॲपिअरन्समध्ये पर्सनल ग्रूमिंग हे किती महत्त्वाचं आहे किंवा पर्सनल ॲपिअरन्स याचं काय महत्त्व आहे हे तुम्ही समजू शकाल. आणि त्याचबरोबर इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन कशा पद्धतीने देता येईल आणि त्यासाठी आपला पर्सनल ॲपिअरन्स कशा पद्धतीचा हवा या गोष्टी तुम्ही याच्यातून शिकू शकता. देन नेक्स्ट पॉईंट, रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन अँड रिलेटेड आउटकम. तर या प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून तुम्ही रिलेटेड अफेक्टिव्ह डोमेन काय आहे बघा. तर आहे बघा, फॉलो सेफ्टी प्रॅक्टिसेस. सेफ्टी प्रॅक्टिसेस कशा पद्धतीनं हँडल करायच्या हे शिकता तुम्ही. ओके. देन बी, डेमॉन्स्ट्रेट वर्किंग ॲज अ लीडर ऑर इंडिव्हिज्युअल ऑर टीम मेंबर. तर अशा प्रकारचे प्रॅक्टिकल्स करत असताना किंवा शिकत असताना डेमॉन्स्ट्रेशन देणं, मग ते इंडिव्हिज्युअल असेल किंवा ॲज अ टीम मेंबर असेल किंवा ॲज अ टीम लीडर असेल, तर या गोष्टीसुद्धा तुम्ही याच्यातून शिकत असता. ओके. द नेक्स्ट पॉईंट बघा, मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड. It is essential to know the aspects of grooming and dressing for various formal situations with the effective use of body language. तर बघा, बॉडी लँग्वेजचा वापर करून कशा पद्धतीनं ग्रूमिंग करायचं किंवा ड्रेसिंग फॉर व्हेरियस फॉर्मल सिच्युएशन्स किंवा व्हेरियस फॉर्मल सिच्युएशन्समध्ये कशा पद्धतीनं ड्रेसिंग करायचं हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्या संदर्भात असलेले आस्पेक्ट्स तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके. देन आणि त्यामध्ये तुम्ही इफेक्टिव्ह यूज ऑफ बॉडी लँग्वेज इज मस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे तुमच्या लक्षात येते का की तुम्हाला बॉडी लँग्वेज कशा पद्धतीची असावी आणि ड्रेसिंग सेन्स आपला किंवा व्हेरियस फॉर्मल सिच्युएशन्समध्ये कशा पद्धतीनं आपण आपली बॉडी लँग्वेज असावी, आपलं बिहेवियर कशा पद्धतीचं असावं, आपला पर्सनल ॲपिअरन्स कशा पद्धतीचा असावा हे खूप मॅटर करतं. देन वन शुड possess the knowledge of correct usage of gestures, postures, facial expressions and eye contact. तर बघा, वन शुड possess the knowledge of correct usage of gestures, postures, facial expressions and eye contact. तर प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत. या आपण जसं जसं ग्रोथ होत जातो तसं आपल्याला या समजायला लागतात की कशा पद्धतीनं आपले जेस्चर्स असावेत, म्हणजे आपले हावभाव कशा पद्धतीनं असावेत, आपले एक्सप्रेशन काय असावेत, त्याचबरोबर पोश्चर्स, आपली बसण्याची उठण्याची पद्धत कशा पद्धतीची असावी किंवा कशी असावी. देन फेशियल एक्सप्रेशन्स, आपले फेशियल एक्सप्रेशन्स कसे असावेत अँड आय कॉन्टॅक्ट. आणि त्याचबरोबर तुमचा आय कॉन्टॅक्ट हा कशा पद्धतीचा असावा. या सगळ्या गोष्टीसुद्धा काय होतात तर यामध्ये खूप मॅटर करतात. देन लास्ट पॉईंट, एक्सपेरिमेंटल सेटअप ऑर वर्क सिच्युएशन.
लँग्वेज लॅब विथ रिलेव्हंट सॉफ्टवेअर अँड ओपन लर्निंग सोर्सेस. तर या प्रॅक्टिकलच्या संदर्भात हे जर टायटल तुम्ही नेटवरती गुगलवरती जर टाकलं तर तुम्ही यू कॅन सर्च एनिथिंग अबाउट इट. ओके, आणि त्याबद्दल तुम्हाला अजून काय माहिती असेल तर तीसुद्धा मिळेल. त्यानंतर बघा, आता या प्रॅक्टिकलमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्हाला या प्रॅक्टिकलच्या बॅक साईडला 13 नंबरचा क्वेश्चन दिसेल, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनल ॲपिअरन्स. ओके, तर ही लास्ट इयरची मुलांनी काढलेली माहिती आहे बघा नेटवरून. हे तुम्ही स्वतः सर्च करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जो काही योग्य डाटा वाटतो किंवा जी काही योग्य इन्फॉर्मेशन वाटते ती तुम्ही वाचून घेऊन समजून घेऊन मग लिहून काढायची. ओके, तर ही पर्सनल ॲपिअरन्सच्या संदर्भात असलेली माहिती आहे बघा. मग त्यामध्ये पर्सनल ॲपिअरन्सबद्दल थोडे 3-4 ओळीमध्ये माहिती दिली आहे. देन क्लोथ्स अँड ग्रूमिंग, फेशियल एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज इन्क्लूड, निगेटिव्ह बॉडी लँग्वेज इन्क्लूड्स. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी या पॉईंटमध्ये दिलेल्या आहेत. आणि नेक्स्ट पेजवरती तुम्हाला अजून एक क्वेश्चन आहे बघा, टिप्स ऑफ ग्रूमिंग फॉर अ प्रोफेशनल. ओके, म्हणजे पर्सनल ॲपिअरन्स आणि प्रोफेशनल ॲपिअरन्स कशा पद्धतीचा असावा हे थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्यामध्ये मग प्रोफेशनल ॲपिअरन्स. ओके, त्यामध्ये सुद्धा बघा मग कशा पद्धतीनं पॉईंट्स कवर केलेले आहेत, काय काय सांगितलेलं आहे ते व्यवस्थित वाचून काढा आणि मग ते तुम्ही तुमच्या मॅन्युअलमध्ये आपल्या दिलेल्या लिहू शकताय. ओके, तर अशा पद्धतीने हे पण लिहूनच काढायचं आहे. याच्यामध्ये जास्त काही तुम्हाला म्हणजे प्रिंटआउट वगैरे काय काढायचे नाही आहेत, फक्त लिहायचं आहे माहिती काढून घेऊन. ओके, तर बघा, या प्रॅक्टिकल हे आपलं आता इथं संपलेलं आहे. तरीही या प्रॅक्टिकलच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी और यू कॅन कॉल मी फॉर युअर एनी डाऊट्स. ओके, थँक्यू.